त्यामध्ये पहिला थर मध्यम आकाराच्या वाळूचा तयार करावा. त्यानंतर अर्धवट कुजलेला पालापाचोळा व शेण टाकावे. 2 तासानंतर 1 ते 1.5 किलो मदत होते. मातीमधील सूक्ष्मजीवांची संख्या वाढते, पिकांची रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि पिके रोग, बुरशी व कीडविरहित राहण्यास मदत होऊन उत्पादनात वाढ होते. सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता पूर्ण करते. आशा आहे की ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल व तुम्ही याचा तुमच्या शेतीमध्ये नक्की उपयोग कराल. धन्यवाद. वर्साच्या वर्सा हे मेळावो घेता आणि तुम्ही हांगासर पार्टिसिपेट जातात. तुम्ही सगळे शेतकरी हांगासर येतात आणि माझी इच्छा आसता की तुमकां प्रत्येक मेळाव्याक कितें तरी वेगळ्या पद्धतीन तुमकां मदत करची शेती विशयी आणि तुमकां म्हायती दिवची. आयज हांगासर एग्रीकल्चर डिपार्टमेंट आपले कार्य बरे भशेन करताच, पूण ते प्रमाणे आमकां आमी शेतकरी आहात तांकां सगळ्या शेतकऱ्यांक ते इम्प्लिमेंटेशन कशें करून घेवप ते गरजेचें आसा. पयलीं आमकां म्हणजे आमचो गोंय सरकारान आमकां जे स्किम्स उपलब्ध करून दिल्यात ते बद्दल आमकां पयलीं म्हायती आमचे कडेन जाणा जावन घेवंक जाय. म्हणजे प्रत्येक आमी म्हणटात शेतकरी आमी पळयतात पोरसां लायतात, शेतां उगतात, पूण तेचे पासून कितले आमकां बेनिफीट जातले गव्हर्मेंटा कडल्यान ते पयलीं आमी जाणा जावन घेवंक जाय. ताका लागून वर्साच्या वर्सा हे मेळावो घेता कारण फक्त तुमचे जे म्हणजे आमकां गोंय सरकार आनी केंद्र सरकारान जे स्किम्स आमच्या शेतकऱ्यां खातीर केल्यात ते तुमकां कळपाक जाय आनी ते तुमच्या पर्यंत पावपाक जाय. ते प्रमाणे आमचे पेडणेचे ZDO ऑफिस आनी सगळे तेंचे ऑफिसर्स तशें स्टाफ प्रत्येक गांवांनी वयता. हांव परत तेंचे कडेन मिटिंग्स घेता, तेंचे कडेन इन्फॉर्मेशन घेता बाबा कितले फार्मर्स एनरोल जाल्यात, कितले कृषी कार्ड्स जाल्यात. सो त्या प्रमाणे ते अपडेट करतात. पूण तरी आसतना खंय तरी अशें दिसता की अजून पर्यंत आमी पावना शेतकऱ्या कडेन आनी शेतकऱ्यांक फेसिलिटीज अजून पर्यंत सारकी प्रमाणे मेळना. ताका लागून आयज हांगासर आमी वेगळे स्टॉल्स बारीक घातलेले आहात. म्हणजे ऑर्गेनीक प्रोडक्शन कशें करप ते प्रोडक्ट्स हाडलेले आसात. तशेंच गांयदोळाचें खत हांगासर हाडलेलें. म्हणजे आयज आमी खूब फावटी हांव म्हणटा की शेतां लायतना आमी कॅमिकल चड यूज करतात. म्हणजे हांव जेन्ना केन्नाय भायर गेलो जाल्यार आवट ऑफ कंट्री गेलो जाल्यार शेतां कडेन विशयी म्हणजे गांवांनी गेले जाल्यार शेतां दिसतात आणि ती शेतां ते ऑर्गेनीक फर्टिलायझर यूज करतात, केमिकल फर्टिलायझर केन्नाच यूज करना. आणि खरेंच दूख दिसता की फक्त इंडियेचो रायस आहा तो भायर एक्सपोर्ट जायना आणि भायले देशाचे आहात थायलंड आणि इतर एशियन देशाचे आहात ते सगळे तांदूळ म्हणटात तसे सगळे एक्सपोर्ट जातात आख्खे संवसारभर. कित्याक लागून? रिजन फक्त आमी केमिकल यूज करतात, युरिया गुळी अशी यूज करतात. पूण आतां कितें जालां, आतां आमच्या जमनीक जाल्या संवय ती म्हणजे तुमी उपोवन भात उपतात आनी केमिकल फर्टिलायझर मारतात. आतां जमनीची फर्टिलायझेशन आहा सॉयलाची ती कमी जाल्ली आहा. आतां ती परत प्रोड्यूस करून परत वयर हाडटलो जाल्यार ताका खूब वेगळे पद्दतीन भरपूर टायम लागतलो. सो माझी इच्छा इतकी जाल्ली की सगळे ऑर्गेनीक जावचे आणि आमच्या भुरग्यांनी म्हणजे तुम्ही उत्पन्न पीक काडलेले जे आमचे भुरगीं खातात ते खंय तरी ऑर्गेनीक तांकां जेवण म्हणजे जेवण मेळचें. पूण खंय तरी आमकां हे सुरवात आयज ना फाल्यां करचें पडटलें. कित्याक केमिकल हे खंय तरी स्टॉप करून ऑर्गेनीक फार्मींग आनी ऑर्गेनीक फर्टिलायझर यूज करपाचो आमकां प्रयत्न करचो पडटलो. तशेंच आयज तुमकां सगळ्यांक रिक्वेस्ट करता की सगळे स्किमी अंडरस्टँड करून घेयात.
डिपार्टमेंट एग्रीकल्चर डिपार्टमेंट आहात ते सगळे आपले कार्य म्हणजे तुमच्या पर्यंत पावोवपाचो प्रयत्न करतात. पूण म्हाजी एकूच रिक्वेस्ट आहा आनी एक मेजर इम्पॉर्टंट स्कीम आहा ती कम्युनिटी फार्मिंग म्हणजे ग्रुप फार्मिंग. कम्युनिटी फार्मिंग म्हणजे 10,000 स्क्वेअर मिटरच्या वयर 2.5 लाख मेळटात. म्हणजे 10,000 स्क्वेअर मिटर जर तुम्ही 11 जाण शेतकरी आपापल्या फाळयो एकठांय जावन एक ग्रुप करशात आनी तो जर 10,000 स्क्वेअर मिटर जर जमीन आसा जाल्यार तुमकां 2.5 लाख मेळटात. तशेंच जर वाडत गेले एरिया वाडत जर गेली जाल्यार त्या प्रमाणे पयशे तुमचे वाडटात. तेतून तुमकां कितले बेनिफीट जातले ते चिंता. म्हणजे तुमी उत्पन्न करतात ते फ्री ऑफ कॉस्ट तुमकां मेळटले. हे ऑलरेडी 2 गांवांनी सुरवात केल्ली आसा, विडनोडा आनी तुवें पार्सा बॉर्डरीचेर. सो तुमचे कडेन मागता मांद्रे आमी येते कडेन शेतां पळयतात. फक्त हांव पळयतना सदांच म्हणजे पावसानूच फक्त उगतात, बाकीचे तशें पडींग आसतात. तशें पडींग दवरूं नाका. थंयसर कितें आनी म्हणजे दुसऱ्या सिजनात म्हणजे पावस सोंपल्या उपरांत मागीर कितें पीक काडूं शकतात तेचो प्रयत्न करा. सावथ वाड्यार एकीत कडेन हांव पळयता की सगळे ते शेती विशयी तांकां खूब हे आवड आहा आनी कंटिन्युअसली करीत रावतात. पूण आयज आमी बाकीच्या गांवांनी पळयत जाल्यार खंय ना खंय प्रोडक्शन कमी जाल्लें, तें वाडोवपाची गरज आहा. म्हाजे कडल्यान जाता तितलो प्रयत्न करता. उदरगत संस्थे कडल्यान तुमकां जर शेती जावन दुसरें कितें तुमी करूंक सोदतात शेती पावस जाल्या उपरांत जाल्यार डेफिनेटली तुमी सांगा. एग्रीकल्चर डिपार्टमेंट आहा आमच्या वांगडा, आमचो ऑनरेबल चीफ मिनिस्टर शेती विशयी खूब सिरियस आहा आनी तो तेचें इंटेन्शन आहा की शेती वाडपाक जाय, शेतकऱ्यांनी इंट्रस्ट घेवपाक जाय, शेतकऱ्यांच्या भुरग्यांनी इंट्रस्ट घेवपाक जाय. तेका लागून म्हाका दिसता बेगिनात बेगीन एक सेशन म्हणजे स्कुलांनी 8 to 10 क्लासीस सुरवात करपाचे आहा जेणे करून भुरग्यांकूय आवड जावपाक जाय. पण तशी तुमची जबाबदारी आहा भुरग्यांक सगळ्यांक तेतून इन्वॉल्व करपाक जाय आनी तांकां तेचो महत्व कळपाक जाय. परत एकदा धन्यवाद तुम्ही हांगासर सगळे येयल्या बद्दल. शेती विशयी हांव प्रायोरिटी दवरल्या मांद्रे मतदारसंघाक आनी प्रायोरिटीच आसतली. फक्त पावस पडलो उपले आनी ते भात काडले म्हणून जायना. शेती म्हटल्यार खूब विशय आहा. म्हाका दिसता फाटल्या दिसांनी WRD डिपार्टमेंटाक घेवन हांव नायकवाड्याच्या थंयसर वयल्यान जो साया उदकाचो व्हाळ व्हांवता कंटिन्युअस वर्साचे 12 म्हयने व्हांवता तेच्या विशयी हांवें तांकां बंधारे घालपाक म्हणजे पावसान टेम्पररी बंधारे घालतात. पावस जाल्या उपरांत टेम्पररी बंधारे परमनंट कशें जावचे आनी ते उदीक कशें डायवर्ट शेतांनी करचे हेचेरूय आमचें काम चालू आहा. जेणे करून तुमकां पावस जाल्या उपरांत सुद्दां सप्टेंबर ऑक्टोबरांत तेचेर पीक काडूं शकतात आनी ते पीक काडटा आसतना तुमकां कितें आमचे कडल्यान मदत करूं शकतात ती डेफिनेटली आमी करतले. अशेंच शेती विशयी तुमी महत्व दिया, तुमच्या भुरग्यांकूय शिकया आनी अशेंच तुमचे आशिर्वाद म्हाजेर दवरचे. धन्यवाद. झाड म्हणटा ना लागते बीज मजल ना गुणाचा आधार, फक्त थोडंसं पाणी आणि माणुसकीचा आधार. देतो मी सावली आणि देतो प्राणवायू. आयुष्य मी तुमच्यासाठी उधळतो, तरीही आयुष्यभर माझं रक्षण करा एवढंच मी मागतो. पिढ्यानपिढ्या माझं बीज सांभाळा, झाडांना मित्र समजून पाण्याचं दान द्या. याच शपथेने चला हिरवे भविष्य घडवा. सभा थारायल्या आनी जायत्या लोकांक हाची संदी घेवपाक जे कितें सारें म्हणना आनी कितें जायते कितें वस्तू आसात त्यो लोकांक मेळटल्यो. हांव मांद्रे गांवचो सरपंच, आमचो लाडको आमदार, आमी ताचे बरोबर सदांच आसा आनी म्हाका दिसता फाटलीं 5 वर्सां आमचो जी धारणकर आमचो आमदार ह्या शेतकाऱ्यांक हेल्प करता. जायत्या भासांनी जेन्ना आमी शेत रोयता तेन्ना मिशिनां धाडटा, ताचे उपरांत जे आमचे हार्वेस्टींग आसता तेन्नाय बी तांकां हेल्प करता आनी आमी पंचायतीचे वतीन जायत्या भासांनी लोकांक शेतकाऱ्यांक हेल्प करता. आनी तुमी आमचो इतलो एक्टीव आमदार आसतना तो जितल्यो संदी तुमकां दिता तुमी त्यो संदी घेवच्यो आनी सदांच कितेंय तुमकां अडचण आसत जाल्यार तुमी आमदाराशी येवचें आनी तुमच्यो अडचणी सांगच्यो आनी तुमचे तो सॉल्व करतलो. आयज मेरेन करीत आयला
आनी हाचे फुडें तुमी सगळे शेतकार आनी सगळे गांवचो लोक आमदारा बरोबर रावतले ही आशा बाळगिता. थँक्यू. मेळावो जो घडटा तो हो ह्या मतदारसंघातलो चवथो कृषी मेळावो. अशें फाटले 3 जाल्लेले आसा. एक बरें दिसता की सरकार कृषी मेळावे घेत आसता. हेचे पयलीं मेळावे जे जाता ते स्टेट लेवलाचेर जाता. सराच्या हातूंतसून हो चवथो मेळावो आसा तो कॉन्स्टिट्युन्सीन जाता. हेचे खूब बरें दिसता. एग्रीकल्चर डिपार्टमेंट पेडण्या हे मांद्रे मतदारसंघ आनी पेडणे मतदारसंघात दोनी कडेन खुबशे काम करता. एग्रीकल्चर डिपार्टमेंट खुबशे स्किमी दिता शेतकऱ्यां खातीर. एक सांगपाक दिसता की सादारण 1,20,00,000ची सबसिडी गेल्या वर्सा झोनल एग्रीकल्चर ऑफिस पेडण्याच्या वतीन मांद्रे मतदारसंघात दिल्ली आसा. ह्या वर्सा असो हे आसा की ह्या वर्सा हांवें पयलीच मिटींग सरा कडेन केन्ना गेल्ली तेन्ना अशें दिसता की हांवें अशें सांगलें तुमकां की आमी 1 कोटी सबसिडी शेतकारांक दिली पण दिसून येयना. सरान सांगलें हेतून कितें तरी कॉम्प्रिहेन्सीव आमकां हेचेर विचार करपाक जाय. कॉम्प्रिहेन्सीव म्हणजे जी गजाल दिसूंक जाय. आमी जे सांगता आमी एखादी मशिनरी दिली आमी एखादी दिली तेचेर विचार करपाक जाय. जाल्यार सरान सांगल्या प्रमाणे आमी मशिनरीज आसा नाजाल्यार फेन्सींग आसा हे खुबशे आमी स्किमी दिता. हे सामुहीक लोकांक कशें दिवपाक जातले हेचेर आमी विचार करून फाटल्या 4 म्हयन्यान हेचेर स्टडी केल्ली आसा. आनी खंयचे खंयचे पॉकेट्सान आमी सामुहीक शेती करूं शकता. म्हणजे अशें म्हणपाक जाता की एखाद्या मनशाक ट्रॅक्टर जाय जाल्यार एक ट्रॅक्टर एक शेतकार घेत जाल्यार तेजे खातीर स्वता खातीर वापर कदाचित तेजो कमी आसतलो. पूण एखादी मशीन जर ग्रुपा खातीर घेतली एक कम्युनिटी खातीर घेतली जाल्यार तेजो उपयोग जो आसा तो फूल कम्युनिटीक जावंक शकता. हांगासली जेका GI टॅग मेळिल्ले आसा हरमल चिली तेज्या बद्दलचे सुद्दां आमचो सर्वे सादारण कंप्लीट जाल्लो आसा. त्या पर्टिक्युलर शेतकऱ्यां खातीर आमी कितें करूं शकता हेचेरय विचार फुडल्या 2 म्हयन्यांनी जातलो. म्हणजे लागवडी पासून ते हार्वेस्टिंग पर्यंत शेतकऱ्यांक कितें कितें त्रास जाता जसो चुरडा मुरडा हो मिरसांगेंतलो रोग आसा ह्या रोगाचेर आमी कितें करूं शकता हेच्या बद्दलचे आमी सादारण अशें ठरयलां की आमी ताका फ्री तेच्या बद्दल ट्रेनिंग दितले. जर डिसेंबरान लागवड जाता जाल्यार नोव्हेंबरान त्या मिरची क्रॉपा बद्दल एक्सक्लुझिव्हली तुमकां शेतकारांक ट्रेनिंग दिली वयतली. सादारण 350+ शेतकऱ्यांची नांवां आमी नोट केल्ली आसा. हेच्या वांगडा शेतकऱ्यांक आनीक कितें गरज आसा जसो बी हे शेतकऱ्यां कडेन आसता. इरिगेशनाच्या बाबतींत कितें जाय उदक दिवपाक जाय जाल्यार बांय जाय जाल्यार ती कशी आमी सामुहीक लेवलार करतले हेचेरय थोडोसो विचार चालू आसा. मे बी ऑगस्ट पर्यंत आमचो फूल प्लॅन जातलो. अशें शक्य आसतलें की थोड्या शेतकऱ्यांक आमी पावोंक नासतलें म्हणजे एग्रीकल्चरान सपोर्ट दिवपाक पावचे ना जाल्यार तेतूंतसून आनीकय कोणा कडेन तरी असो सपोर्ट मेळटा जाल्यार थंयच्यान घेवन आमी तो शेतकारा पर्यंत पावपाचो प्लॅन जातलो. हांव बाय ऑगस्ट पर्यंत ह्या गजालीचेर जशें सरान सांगिल्लें की आमकां हें करपाक जाय जाल्यार तेजो फूल प्रूफ प्लान सरा कडेन डिस्कस करपाचो उद्देश म्हाजो आसा. आमच्या एग्रीकल्चरचे खुबशे स्किमी आसा तुमकां खबर आसतलें. कृषी कार्ड हे तेजे खातीर कंपल्सरी. कृषी कार्ड तुमी जर करूंक फायदे म्हणजे शेतीत जास्त उत्पादन, शेतीसाठी लागणाऱ्या पाणी आणि ऊर्जा खर्चात बचत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजेच भविष्यासाठी पाण्याचे संरक्षण. ते पाणी विहीर मारून पंपाने आणलेलं आहे. विहिरीला